दरम्यान मार्करवाडीतनं आज गोपीचंद पडळकरांनी पवारांवर जोरदार निशाणा साधला। पवारांनी सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि जयंत पाटलांचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर मग ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू करावं अशा शब्दात पडळकरांनी पवारांना आव्हान दिलंय। पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार, दे की तुझ्या लेकीचा, ते लेकीचा राजीनामा। 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 1 लाख 1.5 लाखांना निवडून आली आहे। दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा 1100 मतांनी निवडून आलाय। दे त्या जयंत पाटलाचा, परवा आला होता ना जयंत पाटील इथं, तोंडावरती साती आसरा घेऊन आला होता ना, दिसायला देखना, राजबिंडा, तितकाच कपटी, तितकाच जातीवादी। दे ना त्याचा राजीनामा, या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा। आणि राहुल गांधींनी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा, आणि मग हे आंदोलनामध्ये येऊ दे ना। बरोबर आहे की चुकीचं आहे? 100 शकुनी मेल्याच्या नंतर 1 शरद पवार जन्माला आलाय। याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्करवाडीला का पुढे केला, आणि म्हणून मी आणि सदाभाऊ इथं तुमच्या गावामध्ये आलो आहे। अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा, सिंहांचा वाटा आहे, आणि म्हणून पवारांचा डाव लाथन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे। असे बारके चिरके लोक तिथं जाऊन पवार साहेबांवर टीका करणं म्हणजे अशी बारकी उंदरा सुळसुळाट। पवार साहेब नाश्त्याला रोज 5 उंदीर खातात, त्यामुळं अशा बारक्या उंदरामुळं काय तिथं फार मोठं काय। असे बारके चिरके लोक तिथं जाऊन पवार साहेबांवर टीका करणं म्हणजे अशी बारकी उंदरा सुळसुळाट। पवार साहेब नाश्त्याला रोज 5 उंदीर खातात, त्यामुळं अशा बारक्या उंदरामुळं काय तिथं फार मोठं काय।